जय श्रीराम मित्रांनो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजची सकाळची सुरुवात छान झाली. तुळशीला पाणी घातलं, देवपूजा झाली आणि आता नाश्ता करायचा. तर सकाळचा व्ह्यू बघ. आजचा ब्लॉग आहे, आपण फलटणला चाललो कारण आज पेपर आहे शेवटचा. आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळेस पण 8 दिवसापूर्वी पेपर होते माझे 4-5. त्यावेळेस पण नेमकं पेपरच्या टायमिंगला पाऊस चालू झाला आणि आता पण बघा आज शेवटचा पेपर आहे. एवढे दिवस ऊन पडलं होतं आणि आज पेपरच्या दिवशीच आभाळ आले. पाऊस येतो का काय माहिती आहे काय होणार आहे. तर बघा तुम्ही आजचा पेपर कसा होतोय आणि आजचा ब्लॉग कसा होतोय, काय काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा. आणि प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण नाश्ता करू. आणि आज पेपर आहे म्हणून तुळशीला पाणी घालते असं काही नाही, रोजच घालते. आणि खरंच सकाळी सकाळी तुळशीला पाणी घातल्यानंतर देवपूजा केल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं. त्यामुळं रोजच केलं पाहिजे. या सर्वांनी नाश्ता करायला. तर मित्रांनो आता आपलं आवरलंय आणि आपण आता निघालो. तर चला. सगळ्यात पहिल्यांदा पेट्रोल टाकलं, नाहीतर मध्येच गाडी बंद पडायला परत आणखी उशीर नको व्हायला. मग अशा प्रकारे आता आपण निघालोय मित्रांनो. ऑलरेडीच खूप उशीर झाला होता, त्यात अजूनच उशीर झाला. त्यामुळं गाडी खूप फास्ट होती, तरीसुद्धा वेळेवर नाही पोहोचू शकलो. उशीर व्हायचा तो झालाच. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे. इथून आमच्या सासरीबावांना म्हणजे पप्पांना घ्यायचं आहे. त्यांना पण फलटणला काहीतरी काम आहे, त्यामुळे आम्ही थांबलो. एकाच रूटवर असल्यामुळं थांबलो. लावावं लागेल. तर काय म्हणलं मग आता आजारी म्हणले आवाज असंच येणार ना. किती उशीर, चला बसा. मग कुणी केला उशीर. चला मित्रांनो आता आपण जाऊया. याच रस्त्यामुळे उशीर झाला मला पेपरला मित्रांनो. 10:30 वाजता पेपर होता. 11 वाजता मी 11:15 वाजता पोचली पेपरला. तरी पण लिहिला पेपर चांगला. पण रस्त्याचं काम चाललंय आणि त्यात पावसामुळे रस्ता बघा किती खराब झालाय, बेकार. आणि येताना असा एक किस्सा झाला. मी माझी केस वाऱ्यानं ओढत होती म्हणून मी ती सरळ करत होती, तर एक मुलगी होती ती मला म्हणायला लागली, भास्कर किती शायनिंग मारते, अशी जोरात म्हणली ती. मला पण हसायला आलं ना, ओळख ना काय, डायरेक्ट तशी बोलली ती. तर मित्रांनो आता आपण पोचलोय कॉलेजमध्ये. 10:30 वाजलेत आता आणि आपण पोचलो. सोडा इथंच बघा कॉलेज आमचं. लेट झालाय, 10:30 वाजलेत. पेपर चालू पण झाला. चला बाय, भेटू पेपर संपल्यानंतर. तर मित्रांनो आता पेपर झालेला आहे माझा आणि 7-8च प्रश्न लिहिल्यात फक्त, जास्त काय लिहिलं नाही. आणि आता आपल्यासोबत आहेत ऋषिकेश शिंदे, मोस्ट फेवरेबल पर्सन, कॉमेडी मॅन. आम्ही नाही, मामीच हाय करा, हाय करा. अहो हाय हातानं करायचा असतो, हाय असं करायचं. हां तसं करायचं. लई कॉमेडी करतात. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी. पेपर झालाय, आता बघूया रिझल्ट काय येतोय. तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी, म्हणजे आमच्या रानात. आम्ही रानात राहतो. आता आलोय आम्ही गवारीच्या शेंगा, गवारी न्यायला. चाललेली गवारी तोडायची प्रोसेस सुरू आहे. बघू इकडं बघा मास्टर. गवारी तोडण्यात पटायत आहेत, पटापटा तोडतात. मला तर काय जमत नाही बाबा. ती हाताला कूस लागते ना त्याची.
नाही पण मला जमतच नाही फास्ट तोडायला. विलायती लावली आता याला. आमची गवार आहे एवढी, एवढी बघा कशी आहे बघा. हिरवीगार. इकडं आहे अजून हा आमचा भुईमुग एवढा, आणि ऊस आहे तिकडं पलीकडं. आता तुम्हाला दाखवलं असतं पण तिकडं आम्ही जातोय. जायचंय का तिकडं ऊसाकडं? तिकडं काय नाही ना आता. बघा गवार तोडतोय आम्ही. रस प्यायला म्हणलं मग. आत्ता चालू घरी. हा यंदा देशी नाही वाटतं, देशी नाही. मागच्या वर्षीची देशी होती, ह्या वर्षीची अशी. तिला पाणी लय लागतंय म्हणून अशी तोडली. ह्याची चव लागते का पण? एक नंबर. होय. गोड लागते. कसलं हिरवगार दिसतंय ना सगळं. हा आंब्याला आंबा लागला नाहीत का ह्यावेळेस? खाल्लं सगळे. हे आंब्याचं झाड आहे बघा आमचं. मागच्या वर्षी ह्याला आंबा लागलं होतं. त्यावर सगळ्यांनी खाऊन टाकले. होय का? मग काय कधी लागलेलं? लागलेलं की गच भरलेलं. मला तर एक पण नाही भेटला बघा. एवढी गावार आहे. हा भुईमुग आहे. आता भुईमुग कधी काढायचा आपला? आज नाही आज नाही. भाऊ म्हणलं तुमच्या भुईमुगाला अजून लय टाइम आहे. लय नाही, आता म्हणलं तरी काढायचं. नाही मामीचं झाला वाटतं काढून सगळा. तर मित्रांनो तिकडं दिसतंय ना हे मोकळं, ते ह्यांच्या मामीचा भुईमुग आहे. ते काढून झालाय पूर्ण. त्यांनी मागणं लावलं. आणि हा ह्यांच्या मामाचा ऊस आहे. हे काय हा? पलीकडे आपला. हा त्याच्या पलीकडं आमचा आहे. बघू गेलो तर दाखवेन तुम्हाला आमचा ऊस. आणि गरम लय होते. आभाळ आलंय नुसतंच. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि नशीब पाऊस नाही आला, नाहीतर आज पण काय पेपरचंही झालं होतं माझ्या. लय उशीर झाला पेपरला जायला. त्यात रस्त्याचं काम चाललं होतं त्यामुळं अजूनच उशीर झाला. रस्ता पण व्यवस्थित नव्हता. बघा लागला. एवढं झालं तोडून. तर बघा मित्रांनो या अशा शेंगा लागतात गवारीला. मी पण पहिल्यांदाच बघते, कारण मला पण शेतीतलं एवढं काय माहीत नाही. आमच्या घरी शेती नव्हती त्यामुळे मला पण काय माहीत नाही. मी असं नवीन नवीन शब्द बघितलं की हसायची, आणि ही सगळी माझ्यावर हसायची, कारण मला काही काही शब्द शेतीशी रिलेटेड माहीत नव्हतं. हे सगळ्यांना माहीत होतं त्यामुळे ही मला हसत होती. आता थोडं थोडं कळायला लागलं. आता कोण हसत नाही. हां आता नाही कोण हसत. तरी पण अजून काय काय नवीन शब्द आहेत. आता आमच्या काय म्हणते त्याला, कालवाड का काय म्हणते, आमच्या गाईला बाळ झाले. हां तर त्याला त्या दिवशी मी काय म्हणलं, मुलगा झालाय का मुलगी झाली असं म्हणलं, तर आमचं पप्पा हसत होतं मला, कारण मला माहीत नव्हतं ना त्याला काय शब्द वापरतात ती. हां ह्यांच्याकडं असं बोलतात, आमच्याकडं वासरू असं म्हणतात, कालवाड वासरू असं म्हणतात आमच्याकडं. ह्यांच्याकडे हे नवीन शब्द आहे. ह्यांच्याकडे म्हणजे आमची एकच आहे जिल्हा, फक्त तालुका वेगळा आहे. च्या पण आहेत मित्रांनो बघा. घरचं असलं की बरं असतंय, कारण लय महागाई वाढली. गवारी कशी होती काल बाजारात? 40 रुपये पावशेर. 40 रुपये पावशेर होती गवारी. मिरची स्वस्त आहे. मिरची स्वस्त आहे, 10 रुपये पावशेर. पण गवार महाग होती त्यामुळे आम्ही बाजारातनं घेतली नाही, कारण आमच्या घरची आहे त्यामुळे आम्ही घेतली नाही. आम्ही घेतली नाही, आमच्या घरची आहे. तर मित्रांनो आता बघूया आपण आमच्या भुईमुगाला शेंगा लागल्यात का, किती लागल्यात, कशा लागल्यात बघूया. बघू आई हळूहळू. एवढ्या ना लागल्या वाटतं आहे ना. मोठं झालं काढायला लागलं. होय काढायला की, पण शेंगा चांगल्या लागल्यात का, ढाळ चांगल्या आहे का? छोटा घेतला ना ती पहिल्यांदा लावलेला ती परत डबल लावला ना काहीतरी असं काढून, का बरं तसं केलं तर? नाही पहिल्यांदा लावलेला ती काढून नांगरून डबल का लावला? उगून आला नाही. हां म्हणून डबल लावलाय बघा.
तर मित्रांनो हे बघा आमचं लिंबाचं झाड, इकडं पेरूचं. पेरू किती लागलेत बघू, किती लागलेत बघू पेरू. हा इकडं लागल्यात भरपूर खूप. हो गोड आहे, देशी पेरू आहे. हा करावं बघितला का? लागते. चांगला होता का? तसंच काहीतरी करायला लागतं. आता काल केला कोमलच्या वट पौर्णिमेचा, ही आमची एवढी शर्ट आहेत. ही निशा. काय पण नावं देऊ नका. दुसरे कोण का? दुसरे कोण? हम्म. दुसरे कोण? सिंधू. कधी बघितला ना व्हिडिओ. इकडे इकडे की क्या आहे आमची सिंधू. इकडे ये. क्या आहे निशा. हा हे आहे, मी त्यालाच म्हणत होती ती शिर्डी आहे नाही का. ही सिंधू. हे बघा संत गाडगे महाराज, गाडगे बाबा ही सुनंदा. सतत झाडू. अय, हा. सुनंदा. कोण सुनंदा? ही सुनंदा, ही सिंधू, ती निशा, ही सुनंदाची पोरगी मुंबईला असते. आणि हे आमचं संत गाडगे बाबा, सतत तेव्हा खराटा हातात असतो. ही सुनंदाची पोरगी मुंबईला हा, हे आता झालंय ना. मुंबईला असते. हे बघा केळी. एवढं आतमध्ये काय करता? लिंबू इथं पण आहे लिंबाचं झाड. केळी झाड लय तोडले ते. बस झाली. पिकली होती. चला. हमारे घर का रानमेवा बोलते इसे. तर मित्रांनो हा बघा आमचा कॅनेल. उन्हाळ्यात ह्याला फुल पाणी असतं आणि पावसाळ्यात खाली गेला. आता पालखी आल्यानंतर फुल भरेल. आणि आता आम्ही निघालोय घरी. वाजलेत किती? 5:30 6:15 वाजलेत. आता आम्ही घरी निघालोय. आणि हे एवढं सगळं घेतलंय घरून. बघितलंयच तुम्ही मागाशी काय काय घेतलंय. आमचा मेगा हायवे. मेगा हायवे ठीक आहे हो आपला. मेगा हायवेच आहे आपला. चला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली परीक्षा आता संपलेली आहे. आणि आता बघूया आपण निकाल काय येतोय ती. काय आमचा उजेड पडलाय दिसायलाच थोड्या दिवसात. बघूया काय होते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. बाय.